चला प्रश्न क्रमांक 58,762. अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 58,762. छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, दक्षिण मुंबई में, उमरखाड़ी में, मुंबई सेंट्रल में, कोलाबा में, गिरगांव में, वर्ली में, लोअर परेल में, यहाँ पर बहुत सारी माडा की और पीएमजीपी के बिल्डिंगें हैं। अध्यक्ष महोदय, पिछले दिनों में इनका रेंट बढ़ाया गया है। उत्तर में उप मुख्यमंत्री जी ने बिल्कुल साफ तौर पर लिखा है कि इसको स्थगिति दी गई है। अध्यक्ष महोदय, स्थगिति टेम्पररी है, इसका एक निर्णय करना पड़ेगा। तो मेरा पहला प्रश्न ये है कि जो 250 रुपए से 500 रुपये और हर साल 10% जो रेंट बढ़ाने की बात किया है, उसको कब फाइनल उसका डिसीजन हो जाएगा। अध्यक्ष महोदय, दूसरा मेरा प्रश्न ये है कि आज भी लगातार वो भाड़ुतों को नोटिस आ रही है। अध्यक्ष महोदय, मैं 3 उदाहरण आपके सामने रखना चाहता हूं। पहला है कि 1/3/2023 को एक नोटिस दी गई है रविंद्र जनार्दन पाटिल को अरुणोदय सोसाइटी में। उनका रेंट भरा हुआ है अध्यक्ष महोदय, उनको 18,280 रुपए का लेट फी और इंटरेस्ट का नोटिस है। अध्यक्ष महोदय, दूसरा है राजाराम तांबुलकर, ये गंगा सागर सोसाइटी में रहते हैं, इनका भाड़ा बिल्कुल बाकी नहीं, इनको 14,510 रुपए का लेट फी और इंटरेस्ट का नोटिस है। अध्यक्ष महोदय, तीसरा है अंबोदय सोसाइटी के अंदर बेलो से ताई का, उनको भाड़ा बाकी है 25,380 रुपया और उनके ऊपर जो इंटरेस्ट और पेनल्टी है 24,924 का। अध्यक्ष महोदय, मेरा आपके माध्यम से प्रश्न ये है कि जो लेट फी और इंटरेस्ट है इसको वेव करेंगे क्या? अगर एक मुद्दत दी जाए कि ये तारीख तक अगर रेंट भर देते हैं तो हम लेट फी और इंटरेस्ट को वेव कर देंगे। ये दूसरा प्रश्न। तीसरा प्रश्न अध्यक्ष महोदय, उमरखाड़ी के अंदर पीएमजीपी का बिल्डिंग के अंदर 1000 भाड़ुत है, 20 बिल्डिंगों का रीडेवलपमेंट का प्रोजेक्ट है। पिछले 15 साल से प्रोजेक्ट रखा रहा है। इस प्रोजेक्ट को 3 महीने के अंदर टाइम बॉन्ड शुरू किया जाएगा क्या? अध्यक्ष महोदय, ये मेरा तीसरा प्रश्न है। सन्माननीय सदस्य अमीन पटेल साहेबांनी जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला आहे, कुळामध्ये या ठिकाणी एकूण 23,959 गाळेधारक आहेत। यापैकी 483 लोकांना केवळ नोटीस इश्यू झालेली आहे आणि त्यानंतर या संदर्भात या नोटिसेस इश्यू झाल्यानंतर सन्माननीय सदस्य आशिष शेलारजी यांनी एक निवेदन मला दिलं होतं। साधारणपणे 23 जानेवारी 2023ला हे निवेदन दिलं होतं आणि मग त्यांच्या निवेदनाच्या आधारावर आपण त्याला स्थगिती दिली आहे आणि स्थगिती देताना हे लिहिलं आहे की याची परमनंट पॉलिसी आपल्याला तयार करायची आहे। त्यामुळे आपण जे या ठिकाणी अपेक्षित केलं आहे त्यानुसार याच्यामध्ये जे काही व्याज लागलं असेल किंवा बाकी गोष्टी लागल्या असतील, जरूर एक ॲम्नेस्टी सारखी स्कीम आपण तयार करून तेवढ्या वेळात जर लोकांनी भरलं तर आपण ते सगळं रद्द करू। आणि दुसरं असं आहे की साधारणपणे आपण जर बघितलं तर प्रतिमाह प्रति गाळा शासनाचा खर्च आहे जवळजवळ 2,000 रुपये आणि आपण घेतो 250 रुपये आणि म्हणून मागच्या काळामध्ये तो थोडासा वाढवण्याचा निर्णय केला होता, परंतु सक्तीची वसुली मात्र कोणाहीकडनं केली जाणार नाही हे मी आपल्याला सांगतो आणि या संदर्भात लवकरात लवकर नवीन पॉलिसी आम्ही तयार करू। आशिष शेलारजी. अध्यक्ष महोदय, मी सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचं अभिनंदन आणि धन्यवाद करतो। अध्यक्ष महोदय, ज्या पद्धतीने या 483 गाळेधारकांना नोटीस आल्या आणि अध्यक्ष महोदय विशेषतः परळ भागातल्या आणि 23,000 जी सगळी लोक आहेत ही मूळ मुंबईकर मराठी लोक ही सगळी मंडळी आहेत। अध्यक्ष महोदय खरं आहे आज 250च्या ऐवजी 665.50 हे प्रतिमाह आपण त्यांच्याकडनं मागणी केलेली अध्यक्ष महोदय रिटायर्ड लोक आहेत, वरिष्ठ नागरिक आहेत, पेन्शनवर आहेत, खोल्याही काही लोकांच्या जुन्या असतील तर चौधरी साहेब 180 फुटाच्या पण असतील आणि 160 फुटाच्या पण असतील। अध्यक्ष महोदय, काही विभागातल्या मुंबईतल्या झोपडपट्ट्यांपेक्षाही कमी एरिया दुर्दैवाने त्यांचा आहे आणि त्यामध्ये ते राहतात। त्यामुळे अध्यक्ष महोदय आपण म्हणालात परिपूर्ण धोरण आपण करू, त्याच्याबद्दल धन्यवाद। पण अध्यक्ष महोदय त्यामध्ये हे सुद्धा वर्ग जो आहे हा एका अर्थाने मूळ मुंबईकर तशा अर्थाने वंचित राहिलेला आहे। माझी विनंती राहील की अध्यक्ष महोदय झोपडपट्टीतल्या नागरिकांना आपण काहीही चार्ज लावत नाही, चांगली गोष्ट आहे।
त्याला पुनर्विकसित घर मिळतं त्यावेळेला त्याला फायदा होतो. अध्यक्ष महोदय, या जुन्या उपकर प्राप्त इमारतींच्या एका कट ऑफ डेट नंतरच्या ज्या पुनर्विकसित इमारती आहेत ज्यांचे एरिया 160 180 म्हणजे आता बीएमसीने तर 500 फुटाखालचा प्रॉपर्टी टॅक्सही माफ केला. 500 फुटाखालचा प्रॉपर्टी टॅक्स मुंबईतला माफ होतो. झोपडपट्टीतल्या नागरिकांना चांगली सुविधा आहे, पण त्यांच्याकडनंही आपण काही घेत नाही. झोपडी मोठी असली तरी काही घेत नाही. अध्यक्ष महोदय, माझी विनंती राहील, नोशनल काहीतरी तुम्ही 1, 2, 5, 10 रुपये घ्या, बाकी यांच्याकडनं काहीच घेऊ नये. कारण एक असे दायधारक 23,000 आहेत. खर्च येणार आहे किती येणार आहे, आणि त्यामुळे त्या बाबतीत पूर्ण माफ किंवा नोशनल 2-5 रुपये घेऊन अशा पद्धतीचं धोरण आपण करावं, आणि ते करणार का? नंबर 1. नंबर 2, या जुन्या पुनर्विकसित इमारती असल्यामुळे काहींची अवस्था अशी आहे की वरच्याचा नळ सुरू केला की खालच्याच्या घराच्या किचनमध्ये, किचन नाहीच आहे म्हणा, तो जो काही स्टोव्ह असेल त्याच्यामध्ये ते पाणी पडतं, आणि त्यामुळे त्यावेळेच्या पुनर्विकसित इमारतींची अवस्था कठीण आहे. आणि अशा उपकर प्राप्त पुनर्विकसित झालेल्या इमारतींचा पुनर्विकास हाही प्रश्न ऐरणीवर आहे. त्या बाबतीत सुद्धा सरकार धोरण करणार का? सन्माननीय सदस्य आशिष शेलारजींनी जो प्रश्न या ठिकाणी पहिला विचारलेला आहे की आता या लोकांकडनं आपण 650 घेतो, आधी 250 घ्यायचो, तर नॉमिनल काहीतरी यांच्याकडनं तुम्ही घेतलं पाहिजे, अशा प्रकारचं धोरण तयार करणार का? तर या संदर्भात मी आज एवढंच सांगेन की आता हे जी काही वाढ केलेली आहे ही वाढ आपण रद्द करू, ती 250च आपण त्या ठिकाणी ठेवू, आणि आपण जी सूचना दिलेली आहे त्या सूचनेप्रमाणे आपल्याला कारवाई करता येईल का हे शासन पडताळून बघेल, आणि शक्य असेल तर त्या संदर्भातली देखील आपण कारवाई निश्चितपणे करू. आणि यांचा जो रिडेव्हलपमेंटचा प्रश्न आहे उपकर प्राप्त इमारतींचा, यातल्या अडचणी आता दूर झालेल्या आहेत, त्यामुळे जरूर उपकर प्राप्त इमारतींच्या रिडेव्हलपमेंटच्या संदर्भात प्रस्तावांना गती देण्यात येईल. अजय चौधरीजी. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, मूळ मुंबईकर असणारे जी मराठी लोक आहेत ती या अशा सगळ्या इमारतींमध्ये म्हाडाच्या राहते. आणि अध्यक्ष महोदय, वस्तुस्थिती जो आशिष शेलार साहेबांनी उल्लेख केला की ही सगळी गळती घर आहेत, 160 चौरस फुटाची, 180 चौरस फुटाची, 225 चौरस फुटाची, अत्यंत दयनीय परिस्थिती या घरांची आहे. अध्यक्ष महोदय, ह्या माध्यमातून माझा एक स्पेसिफिक प्रश्न मी 3 आपल्या माध्यमातून विचारू इच्छितो. अध्यक्ष महोदय, ह्या इमारतींचा पुनर्विकास करत असताना म्हाडाने अत्यंत निकृष्ट दर्जाचं बांधकाम केल्यामुळे अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये लोक राहत आहेत. मार्च 2019 पर्यंत 250 रुपये भाडं आपण घेत होतात, आणि त्याचे थेट 665 रुपये 50 पैसे केले गेले. आज अध्यक्ष महोदय जिजिया कर आहे, हा रद्द करणे अत्यंत आवश्यक आहे. मग अध्यक्ष महोदय, माझे 3 स्पेसिफिक प्रश्न या माध्यमातून आपल्या माध्यमातून विचारू इच्छितो. अध्यक्ष महोदय, हा जो सेवा शुल्क वसुलीसाठी ऑनलाईन पद्धत आता चालू केलेली आहे. अध्यक्ष महोदय, येथे जे भाडं स्पेसिफिक प्रश्न विचारला. स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष महोदय बऱ्याच सदस्यांना बोलायचं आहे. अध्यक्ष महोदय, ऑनलाईन पद्धत चालू केलेली आहे. अनेक ज्येष्ठ नागरिकांना आजही ऑनलाईन पद्धतीने भरता येत नाही, तर त्याच्यासोबत शासन ऑफलाईन पद्धत देखील सुरू ठेवणार का? एक. दुसरा, अध्यक्ष महोदय, अनेकदा भाडे वसूल करणारा माणूस हा 3-3, 4-4 महिने भाडे वसुली करता जातच नाही, आणि तो न गेल्यामुळे ते जे काय सदनिका धारक आहे त्याला दंड आकारणी दर महिन्याला भाडं न भरल्यामुळे लावली जाते, ही अन्यायकारक आहे. अशा प्रकारे जर दंड आकारणी केली असेल तर ती रद्द करणार का? आणि माझा तिसरा प्रश्न आहे की अध्यक्ष महोदय, इथे उत्तर देताना सांगितलं की याला तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे. ही तात्पुरती स्थगिती न देता कायमस्वरूपी तो रद्द करून ज्याप्रमाणे जुनं भाडं होतं त्याचप्रमाणे ते लावण्यात यावं. आणि अध्यक्ष महोदय, माझा शेवटचा प्रश्न अध्यक्ष महोदय, यांच्या रिडेव्हलपमेंट करता 33-24 ही नवीन पॉलिसी आपण बनवलेली आहे, परंतु ह्या पॉलिसीमध्ये प्रोत्साहनपर एफएसआय कमी असल्यामुळे आतापर्यंत एकही प्रस्ताव पुनर्विकासाचा आलेला नाही. याला जर कायमस्वरूपी सोल्युशन हवं असेल तर ह्या सर्व इमारतींचा पुनर्विकास होणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की आपण ही जी पॉलिसी ठरलेली आहे या पॉलिसीचा पुनर्विचार करून
त्याच्यावरती प्रोत्साहनपर FSR वाढवून या इमारतींच्या पुनर्विकासाला चालना देणार का? अध्यक्ष महोदय, ऑनलाईनच्या संदर्भातली व्यवस्थाच याकरता केली आहे की कोणालाही तक्रार करायला मिळू नये की बाबा आमच्याकडे वसुलीला आला नाही म्हणून आम्ही देऊ शकलो नाही, आणि म्हणून ही ऑनलाईनची व्यवस्था केली आहे. आणि आता आपणही हे समजू शकता की 250 रुपये वसूल करण्याकरता माणसं पाठवणं, त्या माणसांचा पगारच आजकाल इतका झाला आहे की त्यामुळे ते परवडत नाही, म्हणून हे ऑनलाईन पद्धतीने आता आपण केलेलं आहे. तथापि ज्यांना ते शक्य नाही आहे त्यांच्याकरता काय अल्टरनेट करता येईल किंवा त्यांना सोपी व्यवस्था अजून काही करून देता येईल का, या संदर्भात जरूर आपण विचार करू. सन्माननीय आशिष शेलारजींनी जो काही प्रश्न विचारला त्या संदर्भात मी मगाशीच सांगितलं, आपण सांगितल्याप्रमाणे की शासन आता 250 रुपयेच या संदर्भात वसूल करेल आणि उर्वरित जे काही वाढ केली आहे ती वाढ आता काही या ठिकाणी करण्याचा शासनाचा मानस नाही आहे. हे मगाशी मी आशिष शेलारांनी ज्यावेळेस प्रश्न विचारला त्यावेळेस उत्तरात मध्ये सांगितलेलं आहे. आपण एक चांगला महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडला आहे की 33-24 मध्ये हा पुनर्विकास होऊ शकत नाहीये. जरूर याची पडताळणी केली जाईल आणि त्यामध्ये काही बदल करण्याची आवश्यकता असेल तर ती शासन करेल. अतुल भातखळकर जी. अध्यक्ष एक महोदय, देता हूं, एक सर्वप्रथम तर मी उनका भी नाम है. माननीय एक एक देता. उपमुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करीन की त्यांनी केवळ या भाडे वसुलीला स्थगिती दिली नाही तर ती कमी करण्याचं आदेश तुझा आज सदनात दिले, त्याच्याबद्दल त्यांना धन्यवाद. माझे स्पेसिफिक प्रश्न एक असा आहे की उत्तरामध्ये स्वाभाविक शहर भागांचा उल्लेख आहे. जी आपण नवीन पॉलिसी बनवतोय आणि या संदर्भातले जे निर्णय घेतले हे निर्णय उपनगरातल्या सर्व म्हाडाच्या ज्या वसाहती आहेत त्यांनाही लागू आहेत किंवा नाही, याचं एक स्पष्टीकरण माननीय उपमुख्यमंत्र्यांनी द्यावं, हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न काहीसा स्कोपच्या बाहेरचा आहे, पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे की माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या स्कोपच्या बाहेरची कुठलीच गोष्ट या महाराष्ट्रात नाही. आणि त्याच्यामुळे गेल्या अधिवेशनामध्ये उपनगरातल्या भाडेकरू इमारतींच्या लोकांना शहरातल्या सेज बिल्डिंग प्रमाणे संरक्षण देण्याची घोषणा त्यांनी केली होती. त्यावेळेला 3 महिन्याच्या आत या संदर्भातलं धोरण आणू. आता पावसाळा जवळ येत चाललाय, पुन्हा नोटिसा येत आहेत, लोकांना बाहेर काढलं जात आहे आणि त्यामुळे या संदर्भातली घोषणा या अधिवेशन संपायच्या आत किंवा आज माननीय उपमुख्यमंत्री करणार का, असा माझा दुसरा स्पेसिफिक प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, जो दुसरा प्रश्न विचारलेला आहे शक्यतोवर हा आज त्यांना जन्मदिवसाची भेट द्यायची आहे, त्यामुळे बघा यांनी डिस्टर्ब केलं, विसरून गेलो, बरं आठवू द्या. जो दुसरा प्रश्न त्यांनी विचारला होता, आम्ही हा प्रयत्न करू की हे अधिवेशन संपायच्या आत ती पॉलिसी या ठिकाणी आपण घोषित करण्याचा प्रयत्न करू. आणि पहिला प्रश्न जो आपण विचारलाय, आपल्याला माहिती आहे की म्हाडाच्या वसाहती वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी तयार झालेल्या आहेत आणि त्यामुळे त्याचे काही नियम वेगवेगळे आहेत, त्यामुळे सरसकट सगळ्या गोष्टी करता येतील असं मला या ठिकाणी घोषित करता येणार नाही. पण जे तत्व शहराला असेल ते तत्व सबर्बला कसं लावता येईल या संदर्भात आपण निश्चितपणे विचार करू. अबू असम आजमी जी. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, मैं आदरणीय फडणवीस साहब का ध्यान इधर थोड़ा दिलाना चाहता हूं. अध्यक्ष महोदय, म्हाडा का मसला है. मेरे इलाके में नटवर पारीक पुढचा प्रश्न घ्यायचा आहे आपल्याला. एक म्हाडा की वसाहत है जिसमें 25 से 30 हजार लोग रहते हैं. आज जगह में 25 से 30 हजार लोग रहते हैं और हालत इतनी खराब है कि वहां इंसान के रहने की जगह नजर नहीं आती है. गंदगी और टैंक फूट गया, उस गंदगी पानी अंदर आता है पीने के लिए. आप सोच नहीं सकते कि कितनी बीमारियां वहां फैली हुई हैं. मैं अध्यक्ष महोदय, जब हम जाते हैं म्हाडा में तो म्हाडा कहती है कि ये बीएमसी करेगी, जब बीएमसी में जाते हैं तो म्हाडा करेगी. इसका फैसला ही नहीं हो पा रहा है. एक ज्वाइंट मीटिंग दोनों को होना चाहिए. मैं आपसे निवेदन करना चाहता हूं, हाथ जोड़ के निवेदन करना चाहता हूं, एक बार क्या आप नटवर पारीक म्हाडा की विजिट देंगे क्या? अध्यक्ष महोदय, पहिल्यांदा त्या ठिकाणी म्हाडा आणि महानगरपालिका यांना जॉईंटली पाठवून त्याचा रिपोर्ट घेऊ आणि त्यानंतर आवश्यक असेल तर मी पण येईल.
चला योगेश सागरजी लवकर. माझा थोडक्यात. स्पेसिफिक प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, म्हाडाचा संबंधित प्रश्न आहे. मान्य मुख्यमंत्री महोदय असताना देवेंद्रजींनी सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदयांनी या सभागृहात आश्वासन दिलं होतं. अध्यक्ष महोदय, म्हाडांच्या घुसखोर लोकांना आपण दंड आकारून, शुल्क आकारून आपण त्यांना रेग्युलराईज करायचा निर्णय घेतला. अध्यक्ष महोदय, ज्यांनी विकत घेतली जागा म्हाड्यामध्ये, आपण घुसखोरांना रेग्युलराईज करतोय, पण जे 350-400 लोक मुंबई शहरात आहेत, मराठी परिवार आहेत, चला, ज्यांनी ती जागा विकत प्रश्न- घेतली आहे, प्रश्न. त्यांना आपण दंड शुल्क आकारून प्रश्न. रेग्युलराईज करायचं आश्वासन किंवा वचन या सभागृहात देणार का? सजेशन फॉर ऍक्शन. कोहमकर साहेब चला लवकर. अध्यक्ष Specific- महोदय, मुंबई शहरामध्ये सेल्स बिल्डिंग आपण 425 देतो, परंतु पुनर्रचित बिल्डिंग ज्या 388 मुंबई शहरामध्ये बिल्डिंग आहेत त्यांना 300 कार्पेट, ह्यांना 425 आणि ह्यांना 300 कार्पेट, त्यांनाही 425 कार्पेट द्यावा अशी माझी उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे. चला आता प्रश्न असतील तर विचारा. आपले सजेशन्स तुम्ही लिखित द्या, आपण आता पटलावर माझ्याकडे ठेवू. याची माहिती नाहीये, पण मी कालिदासजींची चर्चा करून त्याची माहिती घेईन आणि मग माहिती घेऊन योग्य निर्णय करेन. चला अमीन पटेल कन्क्लूड करा. अमीन पटेल कन्क्लूड करा. शेवटचा धन्यवाद. प्रश्न. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, आदरणीय उप मुख्यमंत्री का धन्यवाद कि 2 ऐतिहासिक निर्णय माडा की बिल्डिंग के लिए गए. एक तो रेंट है जो 250 रुपया किया जाएगा, और दूसरा एमनेस्टी स्कीम ला करके जो इंटरेस्ट और पेनल्टी लगा है उसको वेव करने का डिसीजन होगा. अध्यक्ष महोदय, मेरा स्पेसिफिक प्रश्न है कि उमरखाड़ी के अंदर जो 20 बिल्डिंग का रीडेवलपमेंट का प्रपोजल 15 साल से रखा हुआ है, उसको टाइम बाउंड करने के लिए आप मेहरबानी करके उसके लिए आदेश दीजिए. सन्मान्य अमीन पटेल साहेबांना मी स्वतः बोलवून घेईल, अधिकाऱ्यांना बोलवून घेईल आणि त्याला वेगानं करण्याच्या संदर्भातले आदेश दिले जातील. वायकर साहेब अगदी 10 सेकंदात. 10 सेकंदात. अध्यक्ष महोदय, यामध्ये प्रामुख्याने ट्रान्झिट कॅम्पचा प्रश्न देखील या अनुषंगाने येतोय. बिंबिसार नगर संक्रमण शिबिरातील रव्यांशकडून सेवा शुल्क, त्यातील विलंब शुल्काची असलेली थक बाकीवर लावलेला दंडात्मक रक्कम अशा पद्धतीने समापित करणार का? त्याच ठीक आहे. लावल्या 2.5 ते 3 झालेल्या त्याच पद्धतीने ट्रान्झिट कॅम्पचा देखील विकास करणार का? ठीक आहे. उत्तर. आता माझ्याजवळ याचं उत्तर नाहीये, पण मी जरूर आपल्याकडनं माहिती घेईल आणि जर शक्य असेल, आपल्या लोकांना मदतच करायची आहे, त्याच्यामुळे त्यात शक्य असेल तर प्रश्न. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.